रामकृष्ण हरी या नावाने फार मोठ्या पद्धतीमध्ये वस्त्र भंडाराचं आता दालन या ठिकाणी नारायणगाव याच्या गोठ्यामध्ये आजपासून सुरू झालेला आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की जे आता शहरामध्ये होत नाही त्यापेक्षा जास्त ताकद आता ग्रामीण मध्ये आणि ग्रामीण व्यवस्थेच्या अर्थकारणामध्ये वाढत चालली आहे. आळेफाटा असेल, बेल्ला असेल, त्याप्रमाणे ओतूर असेल किंवा आता नारायणगाव असेल, अशा सगळ्या प्रमुख ठिकाणी आता या एवढ्या मोठ्या वस्त्र भंडाराचं कामकाज उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी सज्ज झालेला आहे. आणि नारायणगाव ही नगरी आपल्याला माहिती आहे फार मोठा हब आहे. नारायणगाव आता भरलंय, उद्याच्या काही कालखंडामध्ये आता नगरपालिका होत आहे आणि हे शहर मात्र या पश्चिम महाराष्ट्राची एक वेगळी ओळख करणारे ठरणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या डुकरे परिवाराने हा जो इनिशिएटिव्ह घेऊन किंबहुना व्यवसायाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, एवढं मोठा भव्य दालन आणि ते पण नारायणगाव या सगळ्या ठिकाणी किंबहुना जुन्नरच्या शिवभूमीमध्ये व्हावं ही आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे आणि जुन्नरच्या वैभवामध्ये ही भर पाडणारी आहे. मी मनापासून या सन्माननीय डुकरे परिवाराचं अभिनंदन व्यक्त करतो, त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि आम्ही सगळी मंडळी आपल्या मागे आहोत, आपल्या बरोबर आहोत. मराठी पाऊल हे आता जे दमदार पडले त्या मराठी पाऊलांना शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आता पुन्हा मुंबईला जायची गरज राहिलेली नाही. आता पुन्हा मुंबईला चॉईस किंबहुना पर्याय हे आता आपलं वस्त्र भंडार रामकृष्ण हरी आहे. मी या रामकृष्ण हरीला मनापासूनच्या शुभेच्छा. किल्ले शिवनेरी आपला माणूस, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधानसभा माझ्या वतीने सन्माननीय असलेले आमचे लोकनियुक्त सरपंच, इथे ग्रामपंचायतीमध्ये ज्यांचा दबदबा आहे ते आदरणीय आमचे सहकारी तरुण सरपंच भाऊ पाटील आणि आमच्या सगळे टीम सदैव त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध राहू, त्यांना मदत करू एवढाच विश्वास देतो. जय शिवराय. मित्र एकनाथ आणि ज्ञानेश्वर डुकरे यांच्या कुटुंबियांच्या वतीनं नारायणगाव या ठिकाणी एक भव्य असं किरकोळ आणि होलसेल कापड दुकानाचं या ठिकाणी आज शुभारंभ होणार आहे. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ होणार आहे. खरं तर मला या कुटुंबाचा अभिमान वाटतो. निमगाव सावा गावामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा या कुटुंबानं रामकृष्ण हरी नावानं दुकान सुरू केलं त्यावेळेला आमच्या पतसंस्थेकडनं 50,000 रुपयाचं कर्ज घेऊन या कुटुंबानं हे दुकान निमगाव सावा गावामध्ये सुरू केलं. आणि आज पुन्हा शरद बँकेमध्ये मी ज्यावेळेला संचालक झालो त्यावेळेला शरद बँकेच्या माध्यमातून सुद्धा या व्यवसायाला मी 5 कोटी रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी आम्ही मंजूर केलं. आणि आता त्यांचा व्यवसाय इतका मोठा या परिसरामध्ये झालेला आहे की जवळपास ही मुख्य शाखा आणि 9 शाखांच्या माध्यमातून हा सगळा व्यवसाय जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, संगमनेर, अकोला या सगळ्या परिसरामधले ग्राहक मोठ्या प्रमाणावरती या दुकानामध्ये त्या ठिकाणी येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ग्राहकांना सेवा देण्याचा या सगळ्या कुटुंबाचा प्रयत्न असतो. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा एक उत्कृष्ट असा व्यापार कसा असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या कुटुंबाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतं. मी रामकृष्ण हरी क्लॉथ सेंटरला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी आतापर्यंत ज्या सचोटीनं आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय केलेला आहे, लोकांना चांगली सेवा दिलेली आहे, अशीच सेवा त्यांच्याकडनं इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितपणे मिळेल असा माझा या कुटुंबाबद्दल विश्वास आहे. मी या व्यवसायाला माझ्या वतीनं, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शरद सहकारी बँकेच्या वतीनं आणि जिल्हा परिषद पुणेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. आज या ठिकाणी नक्कीच एकनाथ दादा असतील, माऊली असतील आणि सगळा डुकरे परिवार असेल यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर आपल्या छोट्याशा गावामधून एका टेबलावर कपडे विकण्यापासून या परिवाराने सुरुवात केली आणि वडिलांचा अध्यात्माचा वसा आणि वारसा घरावरती रामकृष्ण हरी या घरावरती नाव होतं आणि छोटंसं दुकान टाकल्यानंतर त्याला काय नाव द्यायचं तर रामकृष्ण हरी हे नाव दिलं आणि बघता बघता एक छोट्याच्या वृक्षाचा वटवृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि नक्कीच मला असं वाटतं का उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात वस्त्र भंडार कुठलं मोठं असेल तर ते रामकृष्ण हरी वस्त्र भंडार आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उद्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक मान्यवर मंडळी, तरुण असतील, तरुणी असतील,
महिला असतील या निमित्तानं या ठिकाणी खरेदी करणार आहे. आणि मला असं वाटतं का प्रत्येक कपड्याचा एक ब्रँड असतो आणि त्या ब्रँडवरती अनेक आत्ताचे युवक या निमित्तानं तो ब्रँड घालायचा प्रयत्न करत असतात. परंतु उद्याच्या काळामध्ये रामकृष्ण हरी हा ब्रँड या जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. कुठला कपडा घातला आहे तर रामकृष्ण हरीचा कपडा मी अंगावरती घातला आहे हा युवक उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी बोलल्याशिवाय राहणार नाही. अशाच शुभेच्छा या निमित्तानं मी या ठिकाणी घेतो. आपला अधिकचा वेळ घेत नाही, परंतु येणाऱ्या उद्याच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि उद्याच्या येणाऱ्या दिवाळीमध्ये आपला असलेला जी काही खरेदी असेल ती या रामकृष्ण हरी वस्त्र मंडळामध्ये आपण सगळी मंडळी करू असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.